नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. विश्वकर्मा जयंती 31 जानेवारी 2026 रोजी शनिवारी आहे. हा दिवस विश्वकर्मा जयंती भगवान विश्वकर्माजींचा जन्मदिवस म्हणून पूजला जातो. या दिवशी संपूर्ण भारतात विशेषतः कारीगर, इंजिनियर, आर्किटेक्ट, वर्कशॉप व कारखाना मालक आपले अवजार, यंत्र, उपकरणे आणि घरातील वस्तूशिवाय भगवान विश्वकर्मा यांची पूजा करतात. कथा. भगवान विश्वकर्मा आणि पांडवांचा इंद्रप्रस्थ. हिंदू धर्मात भगवान विश्वकर्मा यांना देवांचा दिव्य वास्तुकार आणि इंजिनियर म्हणून ओळखले जाते. ते ब्रह्मांडाचा रचयिता, देवांच्या राजा अस्त्रांची निर्मिती करणारे आणि अपूर्व नगरांचा शिल्पकार मानले गेले आहेत. महाभारतातील कथा असे सांगते की पांडवांचे स्वगृह राजधानी शहर इंद्रप्रस्थ, ज्यात सुंदर राजवाडे, भव्य रचना आणि अद्भुत वास्तुकला होती, हा विश्वकर्मा यांनीच बनवला होता. तेथे सर्व सुविधा, सुंदरता आणि दिव्यकला त्यांच्या हाताने साकारली गेली होती. त्यांच्या सृजनातूनच द्वारका, हस्तिनापूर, स्वर्णलंका ही रचली आणि देवांचे अस्त्र, शस्त्र, पुष्पक विमान, सुदर्शन चक्र असे अनेक दिव्य कलात्मक अद्भुत निराळे वस्तूही त्यांच्याच कौशल्याने निर्मित झाली. यामुळे विश्वकर्मा पूजा केवळ एक धार्मिक अनुष्ठान नाही, तर सृजन, कौशल्य आणि भविष्यातील वाढीचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा पर्व आहे. विश्वकर्मा पूजा सुंदर पूजा कथा स्वरूप वर्णन. आज आपण भक्ती आणि श्रद्धेने देवांच्या दिव्य वास्तुकार, सृजन आणि कौशल्याचे अधिष्ठाता भगवान विश्वकर्मा यांची पूजा करणार आहोत. या दिवशी आपण आपल्या घर, व्यवसाय, इंजिन, अवजारं, कल्पना आणि मनातील विश्वास हे सर्व ज्यांच्या दिव्य आशीर्वादाला समर्पित करू. पूजा कशी करावी? सकाळी शुभ मुहूर्तावर लवकर उठून स्नान करून घ्यावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. घरात किंवा पूजास्थळी एक उंच आसन पांढऱ्या किंवा हळदी केशरी कपड्याने ठेवा. तुमच्याजवळ असेल तर त्यावर विश्वकर्माजींचा फोटो किंवा प्रतिमा ठेवा. कलश स्थापन करा. त्यात पाणी, अक्षदा, गंगाजल, हळद, सुपारी ठेवा. दीप, अगरबत्ती, फुलं, अक्षता, फळं, लाडू, गूळ इत्यादी अर्पण करा. नंतर आपले घर, यंत्र, वाहन आणि अवजारांचीही पूजा करा. कोणत्याही कामाच्या साधनांचा आदर हा स्वस्तिक शुभेच्छांचा भाग आहे. शांत आणि भक्तिमय स्वरात अर्चना असेल तर भगवानांची कृपा अधिक मिळते. विश्वकर्मा मंत्र जपासाठी. ओम विश्वकर्मणे नमः. हा मंत्र खूपच छोटा पण प्रभावी आहे. मन एकाग्र करून श्रद्धेने रोज किंवा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी जप केला तर कामात यश, स्थैर्य आणि सृजनशक्ती वाढते असे मानले जाते. हा मंत्र आपण भक्तिभावाने 108 वेळा किंवा जितक्या वेळा मनात श्रद्धा असेल तितक्या वेळा जपू शकता. हक्काचं घर किंवा फ्लॅट मिळवायचा असेल तर विश्वकर्मा पूजा करताना आपण मनात विश्वासाने हे म्हणू शकता. हे विश्वकर्मा, मला सदैव योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबासाठी सुख, शांती, समाधान आणि उत्तम घर मिळावे. तुमच्या कृपेने माझे घर पूर्ण होऊ दे. याप्रमाणे श्रद्धेने आणि सकारात्मक विचारांनी पूजा केल्यास मानसिक स्थिरता, नवे विचार, आत्मविश्वास वाढतो आणि कृतज्ञतेचा अनुभव जीवनात बदल घडवतो. मैत्रिणींनो, आजच्या या पवित्र क्षणी आपण केवळ एक कथा ऐकलेली नाही, तर
सृजन, मेहनत आणि श्रद्धेचे दैवत भगवान विश्वकर्मा यांच्या चरणी आपले मन, विचार आणि स्वप्न अर्पण केले आहेत. भगवान विश्वकर्मा म्हणजे फक्त देव नाहीत, ते म्हणजे घाम गाळणाऱ्या हातांची शक्ती, ते म्हणजे स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांची दिशा आणि ते म्हणजे घर बांधणाऱ्या प्रत्येक विटेमधील विश्वास आहेत. ज्यांनी पांडवांसाठी इंद्रप्रस्थ उभारले, ज्यांनी देवांसाठी दिव्य अस्त्र घडवली, ज्यांनी सृष्टीला आकार दिला, तेच भगवान विश्वकर्मा आजही आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील अपूर्ण स्वप्न पूर्ण करू शकतात. आज खूप लोक मनात एकच प्रार्थना करतात, मला माझे स्वतःचे घर मिळावे, डोक्यावर सुरक्षित छप्पर असावे, कुटुंबासाठी एक हक्काचा निवारा असावा. मैत्रिणींनो, घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात. घर म्हणजे सुरक्षा, घर म्हणजे शांती आणि घर म्हणजे आयुष्याला मिळालेली स्थिरता असते. जेव्हा आपण श्रद्धेने विश्वकर्मा देवांना स्मरतो, तेव्हा ते आपल्याला फक्त घर देत नाहीत, तर योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य वेळेची वाट दाखवतात. विश्वकर्मा पूजा म्हणजे केवळ दिवा अगरबत्ती नाही, ती म्हणजे आपल्या कामाचा, आपल्या कलेचा आणि आपल्या प्रयत्नांचा आदर करण्याची परंपरा आहे. आज जर तुमचं स्वप्न अपूर्ण असेल, आज जर घराची चिंता मनाला सतावत असेल, तर निराश होऊ नका, कारण भगवान विश्वकर्मा कधीही अधुरी रचना पूर्ण न करता सोडत नाहीत. आजच्या या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने मन शांत ठेवा, विश्वास ठेवा आणि मनापासून एकच प्रार्थना करा, हे विश्वकर्मा, माझ्या आयुष्याची रचना तू स्वतः कर. माझ्या कुटुंबासाठी सुख शांतीचे घर उभार, माझ्या मेहनतीला दिशा दे आणि माझ्या स्वप्नांना आकार दे. मैत्रिणींनो, श्रद्धा आणि परिश्रम जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चमत्कार घडतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.